नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत जबरदस्त असा ट्विस्ट आलाय सावलीच्या आयुष्यात आणि सावलीच्या जीवनात एक धमाकेदार अशी एंट्री होणार त्या अबीरच्या बाबांची. आत्तापर्यंत सारंग आणि अबीर फक्त एक मित्र होते आणि या व्यतिरिक्त त्यांच्यात काही नातं नव्हतं. पण आता नियतीने असा काहीतरी खेळ मांडला आहे की अबीर सारंगचा मुलगा आहे आणि सारंग अबीरचा बाप आहे हे एकमेकांना गोष्टी कळणार. आणि सावलीसुद्धा मजबुरीने काहीच करू शकणार नसते, अगदी गप्प राहणार असते, कारण नियतीने खेळच असा मांडलाय. मित्रांनो, बघू आता सावल्याची जणू सावली या मालिकेमध्ये काय असा नियतीने खेळ मांडलाय की सगळ्यांची बोलतीच बंद होते आणि जे सत्य 8 वर्ष लपवून ठेवलेलं असतं ते एका मिनिटात उघडकीस येतं. विठुरायाची लीला म्हणा किंवा अजून काय जे काही समोर आहे ते बघूया आपण. अगदी धक्कादायक असा ट्विस्ट आहे, शेवटपर्यंत बघा. खरंच मित्रांनो, तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा उलगडा नक्की होणार. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण असं बघितलेलं असतं की सावली सारंगपासून सगळं काही लपवण्याचा प्रयत्न करत असते आणि आल्या दिवसापासून त्याच्यापासून लांब 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 राहण्याचा ती प्रयत्न करत असते. कारण सावलीला सारंगच्या समोर यायचं नसतं आणि भूतकाळ परत जागा करायचं नसतो. सावली खूप प्रेम करते सारंगवर, हे तर आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा ती मनाला आवर घालते आणि सारंगपासून लांब राहते. तिने मनानेही ठरवलेलं असतं आणि त्यात तिलोत्तमाने तिला तसा शब्दही सोडून घेतलेला असतो की माझ्या सारंगच्या आयुष्यातून लांब व्हायचं, कधीही त्याच्या जवळ यायचं नाही किंवा त्याच्या आयुष्यात परत घुसण्याचा प्रयत्नच करायचा नाही. आता सावलीला हे सगळं तिलोत्तमाने 1000 वेळेला बजावून सांगितलेलं असतं. त्यामुळे तिलोत्तमा काय आहे हे सावलीला माहिती आहे, माझ्या अबीरला काही इजा करेल म्हणून सावलीने लगेच शब्द सोडवलेला असतो की मी सारंगचं नाव घेणार नाही, त्याच्यापासून लांब राहणार. सगळं छान व्यवस्थित असं चाललेलं असतं. सावलीने रतनकडून बेळगावला असताना कर्ज घेतलेलं असतं आणि तेच कर्ज आता डोक्यावर येऊन समोर आलेलं असतं. बेळगावमधून डायरेक्ट रतन इथे आलेला असतो, त्याच्या गुंडांना पाठवतो आणि अबीरला किडनॅप करतो. गुंडांच्या तावडीतून अबीर कसाबसा सुटलेला असतो आणि धावत पळत तो तिथून निघालेला असतो. इकडे तिकडे न बघता अबीर पळत असतो. भयानक असा त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि अबीर जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडतो. आता ही अवस्था अबीरची असते की तो ना जगू शकतो ना मरू शकतो. अगदी वाईट अशी अवस्था झालेली असते. सगळे जिकडे तिकडे पळतात आणि कोणीतरी येऊन सांगतं सावलीला की अबीरचा असा ॲक्सिडेंट झाला आहे आणि रक्ताच्या थारोळ्यात आहे. सावली आता पूर्ण कोलमडून गेलेली असते. सावली पळते, त्याला उचलते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते. आता ही बातमी उडत उडत सारंगच्या कानावर सुद्धा गेलेली असते की अबीरचा भयान असा ॲक्सिडेंट झाला आहे. अबीर सारंगचा मित्र असतो. अबीर मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट सारंग विचार करत नाही आणि डायरेक्ट अबीर ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिथे आलेलं असतो. सावली खूप रडत असते, गयावया करत असते. डॉक्टरांना म्हणत असते जे काय करायचं ते करा, पण माझ्या पोराचे प्राण वाचवा. डॉक्टर म्हणतात नाही, ही केस खूप क्रिटिकल आहे, आम्ही काहीच गॅरंटी देणार नाही आहे. सावली म्हणते प्लीज डॉक्टर, प्लीज माझ्या पोराचे प्राण वाचवा, आम्ही दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही आहे, आम्ही दोघंच आहोत. डॉक्टर म्हणतात ते सगळं खरं आहे, पण तुमच्या पोराची परिस्थिती इतकी क्रिटिकल आहे आणि मुळात रक्तच इतकं व्हायलं आहे की त्याला वाचवणं अशक्य, इम्पॉसिबल आहे आमच्यासाठी. सावली आता रडत असते, गायावाया करत असते. तरी पण डॉक्टरांनी प्रयत्न चालू केलेले असतात. त्यांच्या पद्धतीने ते आता उपचार सुरू करतात. सावली आता फक्त रडत असते, विठुरायाचा धावा करत असते की माझ्या अबीरला काहीच होऊ देऊ नको, व्यवस्थित सुखरूप माझ्या अबीरला या दवाखान्यातून बाहेर मला नेऊ दे. अबीरची अवस्था इतकी वाईट असते की तो अति बेशुद्ध असतो आणि शुद्धीवर कधी येणार काय येणार याचा काहीच अंदाज नसतो. सावली फक्त विठुरायाची प्रार्थना करू शकते, याच्या व्यतिरिक्त सावलीच्या हातात काहीच नसतं. आता तिथे सारंग आलेलं असतो आणि सावली रडतच असते. सारंग म्हणतो काय झालंय अबीरला. सारंगला माहितीच नसतं की हा सावलीचा मुलगा आहे म्हणून. सावलीला जेव्हा समोर बघतो तेव्हा सारंगला धक्काच बसलेला असतो की सावली इथे, आणि मग कळतं की हा अबीर सावलीचा मुलगा आहे. सारंग आता काही वेळ व्हायला घालवत नाही आणि डॉक्टरांना म्हणतो पैशांची काळजी करू नका, जितका खर्च येईल तितका खर्च येऊ द्या, पण माझ्या मित्राचे प्राण वाचवा. ह्या पोराला वाचणं फार गरजेचं आहे, कारण माझा हा बेस्ट फ्रेंड आहे. सारंग त्याच्या पद्धतीने डॉक्टरांना सांगत असतो. डॉक्टर म्हणतात हे बघा, आमचे जेवढे प्रयत्न आहे तेवढेच आम्ही शेवटपर्यंत करणार, त्यात काही शंकाच नाही. शेवटी आता त्याचं नशीब. तिची अवस्था एकदम भयानक अशी झालेली असते, रडत असते, एकटीच असते ती. सारंग जवळ असून सुद्धा त्याचा आधार ती घेऊ शकत नसते, कारण तिलोत्तमाने शब्द सोडवलेला असतो माझ्या सारंगच्या आयुष्यात परत तू कधीच यायचं नाहीये. आणि सावली शब्द दिलाय त्या शब्दाला जागणारी हे तर आपल्याला माहितीच आहे. सारंग जवळ असून सुद्धा त्याचा आधार घेत नसते, एकटीच सगळं काही सहन करत असते. आणि सारंगला माहितीच नसतं की अबीर हा माझा मुलगा आहे. मित्र आहे म्हणून सारंग धावपळ करत असतो. त्या सावली त्याला समोर दिसते, त्यामुळे वेगळाच धक्का बसलेला असतो. गोंधळ उडून गेलेला असतो या सारंगचा. काय करू आणि काय नाही सारंगला काही कळतच नसतं. अबीरची ही अवस्था बघून सारंगच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. काय करावं आणि काय नाही त्याला काही सुचतच नसतं. आता मात्र सगळं अवघड होऊन बसलेलं असतं. सावली रडत असते, टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात काय डॉक्टर येतात.
डॉक्टर म्हणतात, हे बघा, आत्ता आम्ही जे सांगतोय ते नीट आणि व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. या पोराची अवस्था फार क्रिटिकल आहे. याला आत्ताच्या आत्ता खूप मोठं असं ऑपरेशन करायला लागणार आहे. ऑपरेशनमध्ये सुद्धा तो वाचेल याची गॅरंटी आम्ही देत नाही. सगळ्यात आधी त्याला रक्त द्यायला लागणार. रक्त दिलं की ऑपरेशन आम्ही चालू करू शकतोय. लवकरात लवकर जर रक्ताची सोय झाली तर ठीक, नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही, कारण ऑपरेशन फार गरजेचं आहे. डॉक्टरांनी योग्य ती माहिती दिलेली असते. सावली म्हणते, हे बघा डॉक्टर साहेब, तुम्हाला काय करायचंय ते करा, फक्त माझ्या अबीरला वाचवा. डॉक्टर म्हणतात, आधी 50,000 रुपये भरा, मग आम्ही पुढची प्रोसिजर चालू करतो. आता सावली दागिने वगैरे काढते, पण तेवढी काय रक्कम होत नाही. आणि डॉक्टर म्हणतात, आम्हाला दागिने वगैरे नाही लागत, तर रोख रक्कम लागते. सारंग म्हटलेलं असतो की मी पैसे भरतो. सावली म्हणते, नाही, मला तुमच्याकडून काहीच घ्यायचं नाही, कारण तुमच्या आईने मला सांगितलंय की माझ्या पोरापासून 4 हात लांब राहायचं. त्यामुळे सारंग सर, मी तुमच्याकडून काहीच घेऊ शकत नाहीये, सॉरी. पण सावलीकडे तेवढे पैसे नसतात. त्यामुळे डॉक्टर म्हणतात, पैसे भरले तर ठीक, नाही तर ऑपरेशन काय होऊ शकत नाही. सारंग मागचा पुढचा विचार करत नाही आणि सावलीला जरा मोठ्या आवाजात म्हणतो, जरा बास, त्याचं ऑपरेशन वगैरे होऊ दे, मग तुझा स्वाभिमान काय तुम्हाला दाखव. आता सारंगने पैसे भरलेले असतात, ऑपरेशनची तयारी होते, पण आधी रक्त लागत असतं. सारंग म्हणतो, डॉक्टर कुठला ब्लड ग्रुप आहे त्या मुलाचा? सावली पटकन सांगून जाते. सारंग म्हणतो, माझं सुद्धा तोच आहे, तर माझं रक्त देता का? डॉक्टर म्हणतात, हो. त्याआधी डॉक्टरांनी काही टेस्ट वगैरे केलेले असतात सारंगच्या आणि अबीरच्या. सारंगचं रक्त त्याला मॅच झालेलं असतं, रक्त देतात. ऑपरेशन सुद्धा चालू झालेलं असतं. सावली रडत असते. सावलीला कोणीच आधार नसतो. हे जगन्नाथजींना काही माहितीच नसतं, त्यामुळे ती एकटीच असते, तिच्याजवळ कोणीच नसतं. आता मात्र सारंग सुद्धा घाबरलेला असतो आणि सावलीची ती अवस्था बघतो तेव्हा त्यालाही वाईट वाटतं की एक आई आहे, काळजीपोटी ती रडत असेल. कारण सारंगला असं वाटतं की हिने कदाचित लग्न केलंय आणि तिचा हा मुलगा आहे. सावलीने लग्न वगैरे केलेलं नसतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. सारंगसाठी सावली अजून तशीच असते आणि त्याचीच वाट बघत थांबलेली असते. आता मात्र बराच वेळ ऑपरेशन चाललेलं असतं. सावली रडत असते, विठुरायाकडे जाते. बराच वेळ ही धडपड चाललेली असते. सावलीला असं झालेलं असतं की आता करू काय? एक तर बाळ देवाने झाल्यास तिच्याकडून हिरवलेलं असतं. आता अबीरला जर काही झालं तर सावलीच्या जगण्याला काही अर्थच नसतो. त्यामुळे सावली विठुरायाकडे विनंती करत असते की काहीही कर, माझ्या विठुराया, माझ्या अबीरला व्यवस्थित बरं कर. सावली धावा करत असते विठुरायाचा, माझ्या अबीरला बरं कर, सारखं 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 ती सांगत असते. आता जे व्हायचंय ते होणार. सारंग अति तिच्या जवळ असतो, पण तिला हातही लावू शकत नसतो, तिला आदरही देऊ शकत नसतो. त्याने तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला की त्याच्यापासून ती लांब जात असते आणि अजिबात लक्ष देत नसते. आता हे सारंगच्या लक्षात येतं की हिला मायशी बोलायचंच नाहीये, किंवा मी इतक्या वेळा प्रयत्न करतोय, ही माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये किंवा बोलूच देत नाहीये. सारंग आता तिच्यापासून लांब राहतो, पण सारंगला सुद्धा खूप काळजी असते की या अबीरचं लवकरात लवकर ही जी अवस्था आहे ती बरी व्हावी आणि या सगळ्या संकटातून बिचारा बाहेर यावा. कारण अबीर इतका गोड असतो, तो कुणालाही प्रेमात पडेल असाच अबीर असतो आणि सारंग खरंच खूप बेस्ट फ्रेंड त्याचा झालेला असतो. सारंगला आता हे जे काही चाललंय ना, अज्जी म्हणतो, सारंग सुद्धा देवाकडे प्रार्थना करतो, या गोड पोराला लवकरात लवकर बरं कर रे विठुराया, नको याच्यावर असं काही अन्याय करू. आता सारंगने सुद्धा त्याच्या पद्धतीने विठुरायाला सांगितलेलं असतं. सावली सुद्धा हे करत असते. आता डॉक्टरांनी पुरेपूर असे प्रयत्न केलेले असतात. आता सारंग सावली देवापुढे बसलेली असतात, एकमेकांकडे बघत असतात. नजरेला नजर मिळाली की नजर चोरत असतात. कोणीच काही बोलायला तयार नसतं. सारंग प्रयत्न करतो, पण सावली त्याला काही बोलूच देत नसते. बराच वेळ गेलेला असतो. आता डॉक्टर येतात आणि म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, तुमच्या मुलाचा धोका टळलाय. आता तुमचा मुलगा अगदी व्यवस्थित ठणठणीत बरा होणार. थोडासा वेळ लागणार, पण धोका टळलाय, ऑपरेशन व्यवस्थित झालंय आणि थँक्यू सो मच, तुम्ही रक्त दिलंय, अगदी परफेक्ट ते मॅच झालंय, तुमच्याशी जरा बोलायचंय म्हणून डॉक्टर सारंगला म्हणतात. सारंगला डॉक्टर बोलवून घेतात. म्हणतात, तुमचा मुलगा आहे का तो? सारंग म्हणतो, नाही, तुमचा मुलगा असण्याची दाट शक्यता आहे, कारण मी जे टेस्ट केल्या त्यातून तुम्हाला लक्षात आलंय, आतापर्यंत एवढा एक्सपिरियन्स आहे की हा तुमचाच मुलगा आहे. सारंगच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अबीर दुसरा तिसरा कोणी नसून माझा आणि सावलीचाच मुलगा आहे. म्हणजे सावली जेव्हा घर सोडून गेली तेव्हा सावली प्रेग्नंट होती. एवढी मोठी गोष्ट सारंग पासून सावलीने लपवली हे सारंगला सहनच झालेलं नसतं. सारंग अगदी रागारागात आलेला असतो आणि सारंग म्हणतो, बाप लेकाला वेगळं ठेवण्याचे काय एवढं मोठं पाप केलं असेल, माझ्यापासून माझ्या पोराला का लांब ठेवलं असेल? डॉक्टरांनी सांगितलेलं असतं 100% तुमचा पोरगा आहे, मी तुम्हाला अनुभवावरून सांगतोय आणि तुमचे जे टेस्ट केलाय त्यातून हा तुमचाच मुलगा आहे हे तर कळतच आहे. आता मात्र सारंग मागचा पुढचा काहीच विचार करत नाही आणि अगदी तावातावाने तो सावलीकडे आलेला असतो. सावलीकडे सारंग येतो आणि सावलीला म्हणतो, सावली, मला तुझ्याशी बोलायचंय. सावली म्हणते, मला बोलायचं नाही आणि मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट सुद्धा नाही, मुळात आपला काही संबंधच नाहीये. सारंग म्हणतो, हो ना, आपला काही संबंध नाहीये हे सांगण्यासाठीच मला तुझ्याशी बोलायचंय.
सावली आता गप्प बसलेली असते की सारंग असं काय म्हणतोय. सावलीच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो आणि तिचे दोन्ही खांदे पकडतो. तुला नाही बोलायचंय पण मला बोलायचंय आणि मी जे विचारणार त्याची उत्तर तुला द्यायलाच लागणार आहे. अबीर माझा मुलगा आहे ना, मी अबीरचा बाप आहे ना. आम्हाला दोघांना एकमेकांपासून लांब ठेवण्याचा अधिकार तुला कुणी दिला? जेवढी तू त्याची आई आहे तेवढाच मी त्याचा बाप आहे. मग मला का वेगळं ठेवलंय त्याच्यापासून? हे पाप करायचा अधिकार तुला कुणी दिला? सारंग खूप सावलीला बोललेला असतो. सावलीची बोलतीच बंद होते. एकटक सारंगकडे बघत ती थांबलेली असते की आता खोटं बोलण्यात, लपवाछपी करण्यात काहीच अर्थ नाहीये. याने पकडलंय आणि बरोबर याने मला गाठलंय. आता सावलीची बोलती बंद झालेली असते. काय करावं आणि काही नाही तिला कळत नसतं. सारंग रडत असतो, इतका रडत असतो की माझा संसार आहे तरी सुद्धा मी माझ्या बायका पोरांपासून वेगळा राहिलो. सारंगला या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. सारंग म्हणतो, हे बघ त्या वेळेला जे झालं ते झालं, त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. सावली म्हणते, सॉरी म्हणण्यात काही अर्थ नाहीये. तुमच्या आईने आणि भावाने अख्खं आयुष्याची वाट लावली, सुखी संसार माझा मोडला आणि वनवन मला भटकायला लावलं. आता तुम्ही सॉरी म्हणण्यात काय अर्थ आहे? सारंग सर, जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही. आता वेळ निघून गेल्यावर कशाला सॉरी वगैरे म्हणताय? सारंग सर, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या पोराचं जीव वाचवला, त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे भरले. मी तुमचे सगळे पैसे देईल, फक्त मला अबीरला घरी नेऊ द्या, मी सगळे पैसे देईल. तुझा पोरगा काय लावलाय? तो माझा सुद्धा पोरगा आहे आणि मी त्याचा बाप आहे. पैसे वगैरे द्यायच्या गोष्टी करूच नको, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याच्यापासून मला वेगळं का ठेवलं? सावली म्हणते, मी तुम्हाला वेगळं ठेवलं नाही, तर तुमच्या आईनेच मला वेगळं केलं तुमच्यापासून आयुष्यभरासाठी. सारंग म्हणतो, जे काय झालंय ते झालंय, पण आता मात्र मी अबीरपासून वेगळं नाही राहू शकत आहे. कारण मी तुला सोडून कसा जगतोय काय माझं मला माहिती. आता मी तुझ्यापासून वेगळं नाही राहणार आहे. सावली म्हणते, काही झालं तरी मी त्या घरात येणार नाही आणि तुमच्याबरोबर राहण्याचा तर प्रश्नच येत नाही. सावली सुद्धा हट्टी असते, सारंगशी भांडत असते आणि सारंगला म्हणते, काहीच बोलायचा अधिकार नाहीये तुम्हाला. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची अख्खी वाट लागली आहे आणि सगळं काही मी भोगलंय एकटीनं. सारंग म्हणतो, तूच नाही भोगलं तर मी सुद्धा भोगलंय. मित्रांनो, नियतीचा खेळ काहीतरी निराळा असतो. रतनने अबीरला मारण्यासाठी, किडनॅप करण्यासाठी त्याला पकडायचा प्रयत्न केलेला असतो, पण अबीरचा ऍक्सिडेंट झालेला असतो आणि या ऍक्सिडेंटमध्ये अबीरला वाचवता सावली आणि सारंग सुद्धा एकत्र आलेले असतात. आणि सारंगला कळालेलं असतं की अबीर दुसरा तिसरा कोणी नसून माझा मुलगा आहे, माझा अंश येतो. नियतीने सगळं काही करून टाकलेलं असतं. होत्याचं नव्हतं, जे इतके दिवस लपवलेलं होतं ते आलेलं असतं समोर. सारंगला त्याचं कुटुंब मिळालेलं असतं, मुलगा मिळालेला असतो, बायको मिळालेली असते. सारंगला अजून एक सरप्राईज असतं, ते जर मिळालं तर सारंगसारखा सुखी माणूस कोणीच नाही. ओवी सारंगचीच मुलगी हे जेव्हा सारंगला कळणार तेव्हा सारंगच्या आयुष्यात किती आनंद असणार याला काही लिमिटच नाहीये. मित्रांनो, आता अबीर सुखरूप असा बरा होऊन घरी आलेला असतो. सावली खूप खुश असते. आता मात्र सावलीला खुश होण्याचा काही अधिकार नसतो, कारण सारंग काय पिच्छा सोडणार नसतो. अबीर त्याचा मुलगा आहे हे त्याला कळालेलं असतं आणि सारंग आता माघार घेणार नसतो. काहीही करून अबीरला त्याला मिळवायचं असतं आणि सावलीला परत घरी न्यायचं असतं. पण सावलीचा गैरसमज असतो की सारंगचं लग्न झालंय. त्याला माहितीच नसतं की सारंग सुद्धा अजून सावलीची वाट बघतोय. मित्रांनो, आता अबीरला जेव्हा कळेल की सारंग माझा बाबा आहे तेव्हा अबीर स्वतःहून प्रयत्न करणार का, आई आपण त्याच्याकडे जाऊया किंवा त्याला आपल्यासोबत राहू देऊया? बघू आता नियतीने अजून काय काय आणि कसे कसे खेळ मांडले. त्यांनी या खेळात सारंग सावली जवळ येणार का? ओवी आणि अबीर बहीण भाऊ म्हणून एकत्र राहणार का? आणि हे सगळं तिलक तुम्हाला मान्य असणार का? मित्रांनो, हा सगळा खेळ, हा सगळा डावपेच जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.